कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आता बघा, धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाले असं समजतंय, तर सहआरोपी करावं का धनंजय मुंडे यांना म्हणूनच मी काय म्हटलं की 2-1 महिने या सरकारने तशी कोणती हालचाल केलेली नव्हती, हे आश्चर्यकारक आहे। आणि आता जी काय मागणी होते मग ती जनता आज तिकडे मराठवाड्यामध्ये उत्स्फूर्तपणाने काही ठिकाणी बंद होत आहेत, तर जनतेची जी जनप्रक्षोभ आहे तो होऊ द्यायचा नसेल तर जनतेच्या भावनेचा आदर केला गेला पाहिजे। आणि नुसता राजीनामा नाही आणि केवळ एकाचाच नाही तर बाकी सुद्धा ज्या ज्या काही गोष्टी आता कानावर येत आहेत आणि घडतात आणि तुमच्याच माध्यमातून जनतेसमोर येत आहेत, सरकारने त्याही बाबतीमध्ये हालचाल केली पाहिजे। कारण आता हे सरकार खूप मजबूत आहे। आताच वेळ आहे की महाराष्ट्रातनं ही गुंडागर्दी आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर हीच वेळ आहे। नाहीतर मग आता लाडक्या बहिणीसारखी लाडका गुंड अशी योजना सरकारने आणली, सरकारपेक्षा महाराष्ट्र बदनाम होतोय। बरं, हा डॅमेज जो आहे तो अजित पवारांचा आहे की महायुतीचा हा संपूर्ण डॅमेज म्हणावा या प्रकरणानंतर? ह्या एकूण जी बदनामी होते ती सरकारची होते, पण त्याचबरोबरीने महाराष्ट्राची बदनामी होते आहे। आणि महाराष्ट्राची बदनामी कोणत्या परिस्थितीत होता कामा नये हे महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचं मत आहे। महाराष्ट्र के हालात उत्तर प्रदेश या बिहार जैसे हो गए जिस प्रकार से बरं ठीक आहे, नाही पक्षाच्या वतीने विरोधी पक्षनेत्यासाठी अध्यक्षांकडे भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस करण्यात आलेली आहे। अनेक दिवसांपासून केव्हा शिफारस करणार मला तेच मी बोलायला आलो होतो, पण तुम्ही काय मला बोलूच देत नव्हता। आता तुमच्या समोर मी जो आत्ता आलेलो आहे ते हेच सांगायला आलेलो आहे की गेले काही दिवस सातत्याने एक प्रश्न विचारला जात होता की विरोधी पक्षनेते पदावरती दावा तुम्ही सांगणार आहात की नाही। आज शिवसेनेने विरोधी पक्षनेते पदावरती दावा केलेला आहे आणि साहजिकच आहे, काँग्रेस असो राष्ट्रवादी असो महाविकास आघाडी म्हणून या पुढची वाटचाल जी आहे ती आम्ही एकत्र करणार आहोत। इतर सुद्धा ज्या काही गोष्टी आहेत त्याहीबद्दल आमची चर्चा सुरू देखील आहे आणि यापुढे सुद्धा चर्चा करून आम्ही एकत्रित निर्णय यापुढे घेत राहू। पण आज मात्र आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदासाठी माननीय भास्करराव जाधव यांच्या नावाची मागणी केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की लोकशाही मूल्यांचं पालन करून लवकरात लवकर याचा निर्णय होईल। आणि येत्या बजेटपूर्वी, कारण बजेटमध्ये विरोधी पक्षनेते पद किंवा विरोधी पक्षनेता असायला पाहिजे जो जनतेच्या वतीने काही बोलू शकेल। तर आम्ही अपेक्षा अशी करतोय की मुख्यमंत्री ज्याप्रमाणे स्वच्छ कारभार करतायत, भ्रष्टाचार एक असेल, आता त्यांनी काल परवा सांगितलेलं आहे की कोणी जरी गुंड असला, आता केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड काढली गेली तर स्वतः मुख्यमंत्री बोललेत की कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला दया माया क्षमा दाखवली जाणार नाही। तर त्याच पद्धतीने त्याच नीतीला जागून याही बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय होईल अशी आम्हाला आशा आहे। विरोधी पक्षनेते पदाचा 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठरलेला आहे का? असा फॉर्म्युला वगैरे काही नाहीये आणि म्हणून मी म्हटलं की आम्ही एकत्रितपणाने पुढे जातो आहोत। बऱ्याच गोष्टी आहेत, जसं काही निवडणुका असतील काही असतील तर पुढे बघू नका। विधान परिषदेमध्ये काँग्रेस आग्रही आहे विरोधी पक्षासाठी मागणी होती विरोधी पक्षनेते